दुःखाची राशी आल्या या संसारी, आता मज हरी सोडवावे. बर, अपेक्षा धरण्याचाच अर्थ नाही. ज्यांनी अपेक्षा सोडून दिली ते सुखी आहेत. ज्ञानोबा काय म्हटले, जयाच्या ठाई पांडवा, अपेक्षे नाही निघावा, सुखासी चढावा जयाचे असणे. ज्यांनी अपेक्षा धरली ना, आपल्याला कोणीतरी मान द्यावा, आपल्याला कोणीतरी मानावं, असं नकाच म्हणू. जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोयाची न धरावी, ऐसी ऐसियाची सेची धिवी, धरी जो विठ्ठला विठ्ठला. मान सन्मानाची अपेक्षाच नको. अपमान होणं ज्याला नॉर्मल वाटलं त्याला संसारात राहतंय. नाही तर इथे सुख तुम्ही काळजीच करू नका. एका दवाखान्याच्या बाहेर एक तरुण मुलगा उभा आहे आणि सिस्टर बाई बाहेर आल्या. ते सिस्टरच म्हणतात का त्याला, नर्सिंगबाई म्हणा. ते बाहेर आल्या आणि त्यांनी सांगितलं, अभिनंदन, मुलगा झाला. बरं, मधून रडायचा आवाज आला. ते पळत गेले दुकानावर. पेढे द्या दुकानदार, किलोभर पेढे द्या. 2 किलो द्या. ते दुकानदार म्हणते, नाही हो नाही. काय नाही हो नाही, द्या द्या, मुलगा झालाय, आनंदाची गोष्ट आहे, द्या. नाही हो नाही भेटत पेढे, तुम्हाला गैरसमज होतोय. म्हणजे कशाचा गैरसमज काय, माझ्या कानानं रडलेलं ऐकले, नरसिंहबाईनं सांगितले द्या पेढे 2 किलो. नाही हो नाही भेटत. अरे किती भाव आहे, 200 का 300 घे, पण दे लवकर. अशा आनंदाच्या टायमाला उशीर लावतो. नाही हो नाही भेटणार पेढे, देत नाही मी, जा. अरे काय देत नाही मी, जा, द्या लवकर पेढे. कस काय देत नाही, द्या लवकर, द्या लवकर. कस काय देत नाही. ते म्हणते, नाही हो नाही मिळत नाही. अरे काय नाही मिळत, बघू का तुझ्याकडे, तुला कळत नाही का, मी दे म्हणतो ना पेढे. इतक्या टोकाला गेले. त्याच्यावर दुकानदार म्हणते, तेवढं तापू नका, एकदा दुकानाचा बोर्ड बघा. त्यानं बाहेर जाऊन बोर्ड पाहिला. दुकानाचा बोर्ड पाहिल्यावर लक्षात आलं, दुकान पेढ्यांचं नाही जोड्यांचं होतं. आता जोड्यांच्या दुकानात पेढे मिळतील का? तसं प्रपंचात सुख मिळेल का? विठ्ठला विठ्ठला बरं, सुख नाहीच असंही काही नाही बरं का. पण त्याची गंमत फार विचित्र आहे. प्रत्येकाला काय वाटतंय, माझ्यापेक्षा त्याचं बरं आहे, माझ्यापेक्षा त्याचं बरं आहे. पण तुम्ही त्या पदावर बी जाऊन बघा, त्याचं बी बरं नाहीच, त्याचं बी बरं. जगात 1 नंबरचा श्रीमंत होऊन बघा, तुम्हाला वाटलं आता काय नुसतं आयुष्य आरामच आहे. अहो तुम्ही तरी बरे निवांत झोपत, त्याला झोपच नाही. त्याला वाटते दुसरं कोणी माया पुढे जाऊ नये. मग इतके बेजारीत आहेत ते, इतके हद्दीच्या बाहेर. जेवढे जास्त श्रीमंत आहेत तेवढे जास्त बेजारीत आहेत. लक्षात ठेवा, जेवढं जेमतेम बरं आहे ना पोटाला, ते माणूस निवांत झोपते. अहो कशाला, घरात उगा 2-3 लाखाचे बंडला असावा, झोप येईन का? बरं, घर उघडं ठेवून या की बाहेर चहा पिऊन, येते का? आणि घरात काही नसल्यावर ताणच नाही ना, काय अडचणच नाही ना. फार अवघड आहे संसार. तुम्हाला वाटतो इतका सोपा नाही. एक जणाचं बायकोचं भांडण झालं. बायकोनं जवळजवळ 300-350 शिव्या दिल्या एका दिवसात. एवढंच तोंड केलं चिमणीवाणी. बरं, समजा बाहेर येऊन सांगाव तरी कोणाला, सांगितल्यावर इज्जत कोणाची चालली. मग काय सांगायचे, गप एवढंच तोंड घेऊन आलं चौकात आलं. त्याचा एक मित्र आला, त्याचं नाव आबासाहेब. काय नाव? कोणी असलं तर मनावर घेऊ नका, तुम्ही नाहीत इथं. नाही कोणी आबासाहेब? बरं, अजून 2-4 गोळा करणार आहे मी, जरा दम काढा. आबासाहेब आले. त्याने विचारलं, होय तात्या, लय चेहरा बारीक झालाय, काय मिळे? काय नाही, या चहा, मी देतो बिल. ए टपरीवाले, चहा द्या. 3 टपरीवाल्याला काय, त्याला फक्त गिराईक पाहिजे. टिकामुळेच बसले ना. त्याने 2 चहा कटिंग आणून दिली. चहा पेत म्हणते, होय तात्या, लय बारीक चेहरा झालाय, काय झालंय तुला, एवढं काय ताण गेलायस? काही नाही म्हणलं, काय सांगायचं नाही, सांग की काय झालंय? काय नाही व्हायला, काय तेच आपलं घरच. घरचं म्हणजे काय, 350 शिव्या दिल्या. हो काय सांगत, एका येळात एवढ्या असतात का? म्हणून धापास देत चला. लय अवघड काम. 350 म्हणलं, काय करू, लय ताण आहे. सारखं भांडती म्हणला, सारखं भांडती. कर्कशे संगती दुःख उदंड भजिती. तुकोबा लिहितात, सोपं नाही राहणार, कसं करावं? बरोबर, जाऊ दे म्हणलं, ताण घेऊ नका, चलत राहते.
त्या तात्यानं बघितलं तर आबासाहेबाचं तोंड त्याच्यापेक्षा इतकुस मुचकुन ह्याचं तरी चिमणी एवढं, ह्याचं मुचकुन एवढं. ते म्हणलं होय तू बी लय सुकले दिसा, तुला काय झाले? माझ नाही काय, तुझी बी बायको शादी त्यात काय? नाही असलं नाही काय. वा वा चांगलं, मग 4-8 दिवसाला देते काय? नाही नाही कवाच देत नाही. म्हणजे कस काय देत नाही, एवढी चांगली कशी आहे? नांदतच नाही म्हणलं 5 वर्ष. कायला शिवाय दे. हे दोघं बसले होते, तिकडून एक अण्णासाहेब म्हणायचा आला. अण्णा नाही नाही तर कुणी असले तरी तुम्ही नाही. अण्णासाहेब आले तिकडून. हे दोघं एकूणमेकाकडे असं टुळू टुळू बघायला ते आलं. त्यानं बघितलं तर ह्या दोघांचे चेहरे सुकलेत. ए तात्या आबा काय झालं? इतकाली बारकाली तोंड करून घ्यायला बसला. घ्या चहा माझ्यातर्फे. हे म्हणले मिळालाय ना फुकट तर त्या टपरीवाला 3 कोटी आणून ठेवले. हे बी बसलं. ह्याला विचारलं कस काय? ते म्हणलं 350 शिवे देते. ते म्हणलं कस काय? मग नांदत नाही. ह्या दोघांनी अण्णासाहेबाचं तोंड बघितलं तर अण्णासाहेबाचं तोंड ह्याचं चिमणीवाणी, ह्याचं मुचकुनी म्हणी होत, ह्याचं सुईवणी वारी. ते म्हणले तुला काय झालंय? तू तर लयच दुःखी दिसायलास, काय मिळलं या?